शॉक बसेल दुसरं वायर आहे ही शाना बघा आपा परवा कार्यक्रमाला गेलो त्याच्या गावाच्या खालत याच्या गावाच्या खाली सोलापूरकड खालत कार्यक्रमाला गेलो येता येता म्हणलं देनकर तात्याचं घर आपलं रोडवरच आहे जाता जाता पांडू म्हणलं गाठ घेऊन जायचं ह्याची गाठ घेऊन जायचं म्हणून आलो बरोबर दुपारी 11-12 वाजल्या होत्या अजून ह्यो जेवला नव्हता मी अजून लांब आहे देनकर तात्याचंच घर असेल देनकर तात्याचंच घर असेल म्हणून म्हणजे पहिल्यांदाच मी बी ह्याच्या घरी गेलेलो असं घर हे आपला गेलो तर यांची नवरा बायकोची भांडणं लागली होती दोघांची ह्यांची भांडणं लागली पण घर कोणाचं आहे मला काही नेमकं कळना तसाच मी आपला पुढे गेलो तर येऊन नेमकं मागणं म्हणलं देनकर तात्याला का आज राहत नाही यात म्हणलं मालकीने हित धरला होता की इकडे झोला द्यायची स्वतःकडे झोला द्यायचा मी मागं जाऊन अर्धा तास बघत होतो हेनं मला बघितलंच नाही ह्याच्या मालकीने बघितलं आणि त्यानं बेचारीने हात दिला सोडल्यावर ह्याला वाटलं म्हणजे ह्यानं मला बघितलं ह्याला वाटलं मला भिवूनच हात सोडलाय म्हणून आणि घेऊन झोला द्यायला लागलाय आणि झोला द्यायला लागला आणि गळ्यात गाठला बेचारीने हात याच्या आणि झोला द्यायला लागली तर का ह्याची नजर कशी महाग वळला मला बघितलं आणि लाजला मला म्हणला हात सोडला लागला पळायला शिंगाडे महाराज म्हणला मला जीवच ठेवायचा नाही मी म्हणलं काय झालं तुम्ही किती उशीर बघताय म्हणला ही तुम्ही किती उशीर बघताय म्हणलं माझ्या आबरूचा पंचनामा झाला मला आज राहायचंच नाही म्हटला आणि लागला लाईटीच्या डांबाकड पळायशाना मी म्हणलं तात्या त्याला काय असतं हे म्हणलं ही साऱ्याच्या घरात हीच आहे म्हणलं गडी कुठं माहित आहे का गावात गेला का गडी चौकात गेला का गडी तालुक्यावर गेल्यावर गडी जिल्ह्यावर गेला का गडी अंगणात गेला का जय श्रीराम खरंय का ह्याला माहित आहे बघा याच तसंच आहे आणि गडी लागला पळायला मी महागा हळ्या मारतो ह्यो लागला पळायला पळत गेला लाईटीच्या डांबावर लागला चढायला मी पळत गेलो तात्या म्हणलं अगा नक म्हणलं त्यांचं काय जाणार नाही म्हणलं मला जीव ठेवायचं नाही हिचा आज कुकूच पुसून टाकतो चाना म्हणला चढलो वर आता तारला लागला हात लावाय मला वाटलं आता ह्यात राहत नाही वर चढला तारा दहल्या मी म्हणलं आता वरनं खाली पडतंय काय म्हणून मी जेलायला ह्यो मला शाना काय म्हणतो माहित आहे काय ग बस म्हणला लोड शेडिंग आहे लाईट नाही म्हणून मी वर चढलो हे असला शाना आहे आता बाया गारव्यानं वैतागून आता त्यांना म्हणावं जरा बसातच चंदनाच्या लाकडाची सर येईल तुला आता सांगतोय एखाद्या वेळी तुझा तू व्यवस्थित राहा शिंगाडे महाराजाच्या आवाजाने अटॅकचा परिणाम आहे
कसं असतं एकच फाईट वातावरण ताई यांचं बाहेरून कसं माहित आहे का आला टेम्पो आलाय टेम्पो हाय का पत्रा लोखंड जुन्या खुर्च्या मोडक्या पायपाला टेम्पो मोबाईल बी द्यायचा आहे ही ह्या मापाच आहे तो हे गारव्यानं खायला आलेले ते आता म्हणून अरे दुनिया सारी लागली कारण कोरोना सारखा महाभयंकर रोग जगात 2 वर्षात थैमान घातलं आणि कोरोनानं माणूस काय आहे हे दाखवून दिलं कोरोनाच्या काळात बायका म्हणायच्या तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण जर नवरा पॉझिटिव्ह म्हणलं बायका खिडकीतनं भाकरी टाकत होत्या म्हणून हे कलियुग आहे कलियुग त्रतायुग द्वापारयुग त्रतायुग आणि चालू असणार कलियुग आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात कलियुगा माझे परम नित्य करावे अतिथीचे पूजन अरे संतांची शरण रिगावे हे तर लक्षण भक्तीचे राजानू म्हणून भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती सुळावरली पोळे म्हणून कोरोनात फक्त एक झालं ज्याची लग्न होत नव्हती त्यांची तेवढी गडबडीनं झाली कारण त्याने सांगायचो परवानगी दिना ती हिकडली 4 तकडली 4 झालं लगीन पण अलीकडे कसं झालं पहिली लग्न होत होती 5 दिवस आताची लग्न बघा सकाळपारी डामडूम दुपारी खमखूम संध्याकाळी समसूम शेजारच्याला सुद्धा माहित होईना ती लग्न झालेली ज्याचं लगीन झालं नाही त्याला वाटते माझं कवा होईल माझं कवा होईल आणि ज्याला हुन 4 झाले ते म्हणते लगा उग या बांधगडीत पडले म्हणून ज्याने राहिले त्याने काही राहू नका कारण मुलींची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे पण सारे शिकलेली मुले आहेत हा जत जायत बघा महिला आरक्षण आहे महिला आरक्षण अंगणवाडीवर महिला मराठी शाळेवर महिला हायस्कूलवर महिला कॉलेजवर कंडक्टर पोलीस राष्ट्रपती आपल्या हातात फक्त शाळेची घंटाई देणार ठेवायची हा बसनात बही म्हणतोय बसनात बी हाय द्या हाय द्या हाय द्या हाय द्या देणार ठेवते का म्हणून कसं झालंय ह्याच कसं चुकून कांद्याला दर आल्यावर झालंय हो चुकून कांद्याला दर आल्यावर